एकदा असा विचार करून बघा, महिन्याभराच्या अथक मेहनतीनंतर, अनेक कोडिंगच्या टप्प्यांमधून गेल्यानंतर शुक्रवारी रात्री सिस्टीममध्ये एक मोठा अपडेट लाईव्ह केलं जातं. शुक्रवारची रात्र म्हणजे IT मधल्या लोकांसाठी अगदी... हो ना? संपूर्ण टीम अगदी आनंदी असते, वीकेंडची वाट पाहत असते. पण शनिवारच्या सकाळी अचानक धोक्याची घंटा वाजते. सिस्टीममध्ये अक्षरशः शेकडो खोटे इन्सिडेंट तिकीट्स तयार होऊ लागतात. बापरे, भयानक परिस्थिती असते ती. अगदी. आणि अत्यंत महत्वाच्या ग्राहकांना चुकीचे, गोंधळात टाकणारे ईमेल जाऊ लागतात. एका छोट्या चुकीमुळे संपूर्ण सिस्टीम कोलमडते आणि सगळ्यांचा वीकेंड पूर्णपणे खराब होतो. खरं तर हे भयानक स्वप्न IT क्षेत्रात काम करणाऱ्या कोणाच्याही वाट्याला येऊ शकतं. बरोबर. अशा वेळी वाटतं ना की आपल्याकडे एक भक्कम सेफ्टी नेट असावं. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच सेफ्टी नेटवर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण आज ऑटोमेटेड टेस्ट फ्रेमवर्क, ज्याला आपण ATF म्हणतो, त्याच्या खऱ्या ताकदीवर आणि वापराच्या अचूक पद्धतींवर बोलणार आहोत. नक्कीच. आणि तो जो शुक्रवारच्या रात्रीचा प्रसंग तुम्ही सांगितलात ना, तो कोणत्याही तंत्रज्ञान संस्थेसाठी धडकी भरवणारा असू शकतो. मॅन्युअल चाचण्यांवर, म्हणजे माणसाने स्वतः प्रत्येक गोष्ट तपासून पाहण्यावर अवलंबून राहणं, म्हणजे एक प्रकारे मानवी चुकांना आमंत्रण देण्यासारखंच आहे. कारण सिस्टीम खूप मोठी असते. अगदी. जेव्हा सिस्टीममध्ये नवीन कोड जोडला जातो, तेव्हा जुन्या गोष्टी व्यवस्थित चालत आहेत की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक वेळी हजारो क्लिक स्वतः करणं जवळजवळ अशक्य असतं. तिथे मग ATF सारखं साधन समोर येतं, जे तासांचं काम काही मिनिटात करतं. अच्छा. पण म्हणजे माझ्या वाचनात असं आलंय की हे काही जादूची कांडी नाहीये. अजिबात नाही. याचा योग्य वापर कुठे करायचा आणि मुख्य म्हणजे कुठे करायचा नाही हे समजणं या साधनाच्या वापराइतकंच महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असा समज असतो की एकदा स्वयंचलित साधन हातात आलं की सिस्टीमचा अगदी कानाकोपरा तपासून घ्यायचा. पण आजच्या आपल्या या सविस्तर माहितीनुसार असं दिसतंय की या फ्रेमवर्कचा मुख्य उद्देश फंक्शनल टेस्टिंग आणि रिग्रेशन टेस्टिंग हा आहे. हो, अगदी बरोबर. रिग्रेशन टेस्टिंग हा तर या फ्रेमवर्कचा खरा आत्मा आहे असं मी म्हणेन. म्हणजे जुनी सिस्टीम न बिघडवता नवीन फीचर्स जोडणं, हे रिग्रेशन टेस्टिंग जास्त गुंतागुंतीचं असतं ना? हो, कारण एखादं मुख्य बिझनेस लॉजिक अपेक्षेप्रमाणे काम करत आहे की नाही हे आपल्याला वारंवार तपासावं लागतं. किंवा काय म्हणतो आपण त्याला, जॅस्मिन सारख्या टूलसोबत इंटिग्रेट करून सर्व्हर साईड स्क्रिप्ट्स तपासण्यासाठी हे उत्तम आहे. अच्छा, म्हणजे जॅस्मिन इंटिग्रेशन सुद्धा शक्य आहे. हो तर. आणि दुसरं म्हणजे ब्राउझर कम्पॅटेबिलिटी. म्हणजे आपली सिस्टम क्रोम, फायरफॉक्स किंवा एड्ज सारख्या वेगवेगळ्या ब्राउझर्सवर कशी चालते हे पाहण्यासाठी याचा अत्यंत प्रभावी वापर होतो. पण मगाशी तुम्ही म्हणालात तसा तो कानाकोपरा तपासण्याचा जो मोह आहे ना, तो आवरणं खूप गरजेचं असतं. पण तिथेच मला एक शंका येते. शेवटी जो सामान्य युजर आहे तो युजर इंटरफेस म्हणजेच फक्त UI पाहणार आहे ना? बरोबर आहे. मग एखाद्या डेव्हलपरने त्या UI मधलं प्रत्येक बटण, प्रत्येक रंगाची छटा किंवा लेआउट स्वयंचलित पद्धतीने का तपासू नये? यात कसली रिस्क आहे? तसं पाहिलं तर कारण जर साधन न थकता रात्रंदिवस काम करू शकतं तर जास्त चाचण्या म्हणजे सिस्टीमसाठी जास्त सुरक्षितता असा अर्थ निघत नाही का? खरं तर वरवर पाहता हा विचार अत्यंत तार्किक वाटतो आणि अनेक नवशिक्या डेव्हलपर्स याच विचाराने सुरुवात करतात. पण वास्तवात UI हे सिस्टममधील सर्वात अस्थिर म्हणजे सतत बदलणारं स्वरूप असतं. अच्छा, म्हणजे ते डायनामिक असतं? वेब पेजेस डायनॅमिकली रेंडर होतात. जर एखादा व्यक्ती UI मधील प्रत्येक छोट्या घटकासाठी, जसे की एका विशिष्ट बटनाच्या जागेसाठी अत्यंत सविस्तर चाचणी लिहिली तर भविष्यात खूप मोठा धोका उद्भवू शकतो. कसं काय? समजा उद्या जर डिझाईन टीमने त्या बटनाची जागा फक्त 2 पिक्सलने बदलली किंवा पाठीमागच्या कोडमध्ये एका डिव्ह टॅगच्या ऐवजी स्पॅन टॅग वापरला तर काय होईल? चाचणी फेल होईल. बरोबर. तो संपूर्ण टेस्ट सूट तिथेच क्रॅश होईल. बापरे. म्हणजे पाठीमागचे बिझनेस लॉजिक अगदी बरोबर काम करत असेल, रेकॉर्ड्सही व्यवस्थित सेव्ह होत असतील, पण फक्त त्या बटनाची जागा बदलल्यामुळे चाचणी लाल रंगात फेल झाल्याचं दिसेल? हो ना. हे तर खोटे अलार्म्स म्हणजे फॉल्स अलार्म्स वाढवण्यासारखंच झालं. अगदी तेच. आणि मग होतं काय, डेव्हलपरला मूळ सिस्टम सुधारण्यापेक्षा त्या फेल झालेल्या चाचण्यांचा कोड सुधारण्यातच जास्त वेळ घालवावा लागतो. म्हणजे चाचण्यांची देखभाल करणं हेच एक पूर्णवेळ काम बनून बसेल. एक्झॅक्टली. आणि मग मुख्य उद्देश बाजूलाच राहतो. त्यामुळे प्रत्येक सिंगल UI कंपोनंट तपासण्यासाठी हे फ्रेमवर्क बनवलेलं नाहीये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं. आणि यासोबतच लोड किंवा परफॉर्मन्स टेस्टिंग बद्दल काय सांगाल?
तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सिस्टीमवर एकाच वेळी 10,000 युजर्स आल्यास सर्व्हरवर किती ताण येईल हे पाहण्याचं काम AT8चं नाही. त्यासाठी वेगळी टूल्स असतात. आणि या सर्वांत एक अत्यंत महत्वाचा नियम समोर येतो, जो माझ्या मते कोणत्याही परिस्थितीत मोडला जाऊ नये. तो म्हणजे प्रोडक्शन इन्स्टन्समध्ये कोणतीही फंक्शनल चाचणी कधीही चालू नये. अजिबात नाही. तो तर अगदी सुवर्ण नियम आहे. सुरुवातीला आपण जो शुक्रवारच्या रात्रीच्या गोंधळाचा प्रसंग बोललो, तो गोंधळ नेमकं यामुळेच होऊ शकतो ना? होय, कारण प्रोडक्शन वातावरण हे थेट ग्राहकांशी आणि खऱ्या डेटाशी जोडलेलं असतं. हे जे फ्रेमवर्क आहे ते केवळ चाचण्यांची नोंद ठेवत नाही, तर ते खऱ्या अर्थाने डेटाबेसमध्ये रेकॉर्ड्स तयार करतं, अपडेट करतं आणि डिलीटही करतं. हो, डिलीटही करतं. जर एखाद्या व्यक्तीने प्रोडक्शनमध्ये ही चाचणी चालवली आणि तिने खऱ्या ग्राहकांना चुकीचे अप्रूव्हल ईमेल्स पाठवले किंवा आर्थिक व्यवहारांचे खोटे रेकॉर्ड्स बनवले, तर व्यवसायाचं अपरिमित नुकसान होऊ शकतं. बापरे, हे तर खूपच धोकादायक आहे. म्हणूनच या चाचण्या कायम डेव्हलपमेंट किंवा स्वतंत्र टेस्ट इन्स्टन्स पुरत्याच मर्यादित असाव्यात. तो गोंधळ नक्कीच टाळायला हवा. पण जेव्हा या चाचण्या आपण सुरक्षित वातावरणात डिझाईन करतो, तेव्हा तिथेही प्लॅनिंग हा सर्वात महत्वाचा टप्पा ठरतो. अगदी बरोबर. मला यात एक रंजक मुद्दा असा वाटतो की सर्वच गोष्टी स्वयंचलित होऊ शकत नाहीत. मग ज्या गोष्टी या फ्रेमवर्कमध्ये बसत नाहीत, त्यांचं काय करायचं? त्या सोडून द्यायच्या का? अजिबात नाही. त्या सोडून कशा चालतील? प्लॅनिंग करताना हाच सर्वात पहिला आणि महत्त्वाचा विचार असावा लागतो की आपण काय स्वयंचलित करू शकतो आणि काय मॅन्युअल राहील. अच्छा, म्हणजे वर्गीकरण आधीच करायला हवं. हो, आणि ज्या मॅन्युअल चाचण्या राहतात त्यांचं योग्य डॉक्युमेंटेशन करणं आणि त्या ट्रॅक करणं अत्यंत आवश्यक आहे. प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या टेस्ट मॅनेजमेंट टूलचा वापर करून या मॅन्युअल चाचण्यांची नोंद ठेवावी लागते. म्हणजे सगळं रेकॉर्डवर राहतं. अगदी. आणि या नियोजनाचाच एक भाग म्हणून चाचण्यांची रचना कशी असावी यावर KISS म्हणजे KISS, कीप इट शॉर्ट अँड सिम्पल, हे सुप्रसिद्ध तत्व लागू होतं. हो, हे KISS तत्व मला खूप रंजक वाटतं. बऱ्याचदा डेव्हलपर्सना वाटतं की एकच मोठी 50-60 पायऱ्यांची सलग टेस्ट लिहिली की काम एकाच झटक्यात सोपं होईल. तो एक मोठा गैरसमज आहे. मग यामागील म्हणजे अशी मोठी टेस्ट लिहिण्यामागील खरी तांत्रिक अडचण काय आहे? तांत्रिक अडचण अशी आहे की या स्वयंचलित चाचण्या एका शृंखलेसारख्या म्हणजे चेनसारख्या काम करतात. समजा एखाद्याने एक मोठी चाचणी लिहिली ज्यात 30 पायऱ्या आहेत. जर चाचणी सुरू असताना 5व्या पायरीवर एखादी छोटीशी एरर आली आणि ती पायरी फेल झाली, तर सिस्टीम पुढच्या म्हणजे 6 ते 30 पर्यंतच्या सर्व पायऱ्या थेट स्किप करते. अच्छा, म्हणजे त्या रनच होत नाहीत. नाही, त्या रनच होत नाहीत. अरेच्या, ही संकल्पना खरोखर एका रोजच्या जीवनातील उदाहरणाशी खूप मिळतीजुळती वाटते. म्हणजे मला आठवतंय, हे अगदी आपल्या दिवाळीच्या दिव्यांच्या माळेसारखं आहे. कसं काय? म्हणजे जर आपण संपूर्ण घरासाठी एकच मोठी दिव्यांची माळ लावली आणि त्यातला एखादा दिवा खराब झाल्यामुळे पूर्ण माळ बंद पडत असेल, तर तो एक खराब दिवा शोधणं म्हणजे खूप मोठी डोकेदुखी असते. हो, ते तर आहे. कारण पुढे कोणते दिवे चांगले आहे ते समजतच नाही. पण त्यापेक्षा जर आपण अनेक छोट्या छोट्या माळा लावल्या तर कोणती माळ बंद आहे हे लगेच लक्षात येतं आणि खराब दिवा शोधणं सोपं जातं. क्या बात आहे. ही उपमा अत्यंत अचूक आणि चपखल आहे. छोट्या माळा म्हणजे आपल्या लहान आणि सुटसुटीत ज्याला आपण ग्रॅन्युलर चाचण्या म्हणतो तशा आहेत. जर एखादा मोठा बिझनेस वर्कफ्लो तपासायचा असेल तर तो एकसंध ठेवण्यापेक्षा अनेक छोट्या स्वतंत्र चाचण्यांमध्ये विभागावा. यामुळे एकाच वेळी सिस्टममधील अनेक चुका शोधता येतात. म्हणजे एक चाचणी फेल झाली तरी बाकीच्या चालू राहतील. अगदी बरोबर. कारण एक लहान चाचणी फेल झाली तरी इतर स्वतंत्र चाचण्या रन होत राहतात. यामुळे डिबगिंगचा म्हणजे चुका शोधून काढण्याचा खूप मोठा वेळ वाचतो. वेळेच्या बचतीचा विषय निघालाच आहे, तर इथे सर्व्हर विरुद्ध UIचा मुद्दाही समजून घेण्यासारखा आहे. तो एक महत्त्वाचा विषय आहे. जर एकच गोष्ट अनेक वेळा तपासायची असेल तर ती वारंवार UIवर का तपासू नये? UIच्या चाचण्या संथ का मानल्या जातात? कारण UIच्या चाचणीत ना ब्राउझरचा संपूर्ण सहभाग असतो. वेब पेज लोड होणं, जावास्क्रिप्ट रन होणं, घटकांचं रेंडरिंग होणं, या सर्व प्रक्रियांसाठी वेळ लागतो. म्हणजे त्यात बरेच लेयर्स असतात. हो, पण सर्व्हर साईडच्या चाचण्यांमध्ये हा कोणताही अडथळा नसतो. त्या थेट डेटाबेस आणि बिझनेस लॉजिकशी संवाद साधतात. त्यामुळे त्या अतिशय वेगवान असतात. म्हणूनच असा नियम आहे की एखादी कृती UIमध्ये फक्त एकदाच तपासावी.
अच्छा, फक्त एकदाच. हो. उदाहरणार्थ, फॉर्मवरील सेव्ह बटन क्लिक केल्यावर रेकॉर्ड तयार होतो का हे एकदा UIमध्ये पाहिलं की पुरेसं आहे. तीच कृती इतर 10 चाचण्यांसाठी पूर्व अट म्हणजे प्री कंडिशन म्हणून हवी असल्यास ती सर्व्हर साइडवर रिपीट करावी. हां, खरंच खूप वेळ वाचवणारा उपाय आहे. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की डेटा ड्रिव्हन फीचर्समध्ये केवळ डेटा तपासण्याऐवजी परिणामांची म्हणजे आउटकम्सची चाचणी करावी. यामागे लॉजिक काय आहे? लॉजिक अत्यंत सोपं पण खूप परिणामकारक आहे. बघा, फॉर्मवर फक्त ABC टाईप झालं आहे की नाही हे पाहणं म्हणजे केवळ डेटा तपासणं झालं. पण ABC टाईप करून सबमिट केल्यावर त्या विशिष्ट डेटाबेस रेकॉर्डची स्टेट अपेक्षेप्रमाणे क्लोज्ड किंवा पेंडिंगमध्ये बदलली आहे की नाही, किंवा एखादा योग्य वर्कफ्लो ट्रिगर झाला आहे की नाही हे तपासणं जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे सिस्टमचं प्रत्यक्ष वर्तन, ज्याला आपण बिहेवियर म्हणतो, ते तपासण्यावर भर असावा. अगदी बरोबर. समजलं. आता आपण पुढच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, जिथे खूप जण अडकतात असं मी ऐकलंय, सिक्युरिटी आणि चाचण्यांची टाईमलाईन. ओहो, हा तर खूप क्रिटिकल भाग आहे. हो ना. कोणत्याही टेस्ट सूटच्या टाईमलाईनमध्ये इम्पर्सनेट म्हणजे ओळख धारण करणे, मग टेस्ट स्टेप्स, त्यानंतर अनइम्पर्सनेट आणि शेवटी रोलबॅक असा क्रम असतो. पण इथे मला एक मूलभूत प्रश्न असा पडतो की कोणतीही चाचणी करताना क्रिएट युजर अँड इम्पर्सनेट ही पहिली पायरी का असावी लागते? जो युजर आधीपासून लॉग इन आहे त्याच्याच अधिकारात चाचणी रन केली तर नक्की काय अडचण आहे? ही अडचण थेट आपल्या सुरक्षिततेशी आणि निकालाच्या अचूकतेशी जोडलेली आहे. साधारणपणे चाचणं लिहिणारे किंवा रन करणारे लोक हे कोण असतात? सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर असतात बहुधा. अगदी बरोबर. आणि ॲडमिनकडे सिस्टमचे सर्वोच्च अधिकार असतात. त्यांच्यासाठी कोणतीही फाईल, रेकॉर्ड किंवा बटन लपलेलं नसतं. हां, म्हणजे त्यांना सगळंच दिसतं. हो. मग जर ॲडमिनच्या अधिकारात चाचणी रन झाली तर सामान्य युजरला जे रेकॉर्ड्स दिसायला नकोत ते रेकॉर्ड्स ही सिस्टम ॲडमिनला दाखवते आणि चाचणी सहज पास होते. बापरे. म्हणजे हे भयानक खोटे सकारात्मक म्हणजे फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. अगदी तेच. वास्तवात सामान्य युजरला ती फाईल उघडताच येणार नाही आणि तिथे एरर येईल, पण ॲडमिनला वाटेल की सर्व काही सुरळीत आहे आणि तो चुकीचा कोड थेट प्रोडक्शनमध्ये पाठवला जाईल. एक्झॅक्टली. आणि तो कोड प्रोडक्शनमध्ये गेल्यावर हमखास फेल होणार. म्हणूनच नेहमी आधी एक नवीन तात्पुरता युजर तयार करावा. त्याला फक्त आवश्यक तेच रोल्स द्यावेत आणि त्या युजरची ओळख म्हणजे इम्पर्सनेट करून चाचणी चालवावी. म्हणजे सिस्टम खऱ्या जगात कशी काम करेल याचा अचूक अंदाज येतो. हो. आणि या इम्पर्सनेशन सोबतच ॲक्सेस कंट्रोल्सचा, ज्याला आपण ACLs म्हणतो, त्याचा एक मोठा ट्रॅप ही सिस्टीममध्ये लपलेला असतो. हो, मला आठवतंय त्या एन्फोर्स सिक्युरिटी नावाच्या चेकबॉक्सबद्दल नेहमी चर्चा असते. तो बाय डिफॉल्ट चेक केलेला असतो. त्याचं काम नेमकं काय असतं? जेव्हा तो पर्याय निवडलेला असतो तेव्हा सिस्टीम सिक्युरिटीच्या सर्व नियमांची म्हणजे ACLशी काटेकोरपणे अंमलबजावणी करते. पण काही वेळा डेव्हलपर्स घाईत किंवा अज्ञानापोटी तो पर्याय अनचेक करतात. अच्छा, मग काय होतं? तसं केल्यास सिस्टीम ACLsकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. म्हणजे एखादा युजर ज्याला तो विशिष्ट रेकॉर्ड बदलण्याचा अधिकार नाही, तो देखील चाचणीमध्ये तो रेकॉर्ड बदलू शकतो. हे तर खूपच चुकीचं आहे. हो. आणि हे पुन्हा एकदा चुकीचे रिझल्ट्स देतं. त्यामुळे तो चेकबॉक्स खूप महत्वाचा आहे. सिक्युरिटीचा हा विषय निघालाच आहे, तर मला एका तांत्रिक धोक्याबद्दल विचारायचं आहे, जो खूप आश्चर्यकारक आहे. रेकॉर्ड अपडेट ट्रॅप. हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे. असं म्हटलं जातं की कधीकधी सिस्टीम अपडेट पास झाल्याचं दाखवते, पण प्रत्यक्षात डेटाबेसमध्ये तसं काही झालेलं नसतं. हे कसं शक्य आहे? हे खूप रंजक आणि तांत्रिकदृष्ट्या थोडं खोलवर जाणारे आहे. बघा, जेव्हा ऑटोमेटेड फ्रेमवर्कमधील रेकॉर्ड अपडेट नावाची स्टेप रन होते तेव्हा ती डेटाबेसकडे फक्त एक विनंती म्हणजे एक रिक्वेस्ट पाठवते. जर ती रिक्वेस्ट यशस्वीरित्या पाठवली गेली तर ती स्टेप स्वतःचं काम पूर्ण झाल्याचं समजून स्वतःला पास घोषित करते. पण प्रत्यक्षात डेटाबेसमध्ये बदल झालेला नसतो. बरोबर. कारण बऱ्याचदा सिस्टीममध्ये काही डेटा पॉलिसीज किंवा बिझनेस रूल्स असतात जे ते अपडेटला डेटाबेस स्तरावर नाकारतात. अरेच्छा, म्हणजे हे एखाद्या कुरिअर सर्व्हिस सारखे आहे ना? कसं काय? म्हणजे कुरिअर बॉयने पार्सल दरवाजापर्यंत नेलं आणि त्याला वाटलं डिलिव्हरी पास झाली, पण घर बंद असल्यामुळे किंवा पत्ता चुकीचा असल्यामुळे पार्सल प्रत्यक्षात घरात पोहोचलेलंच नसतं. एकदम अचूक. हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. स्टेप पास झाल्याचं दिसतं पण डेटाबेसमध्ये कोणताही बदल झालेला नसतो.
म्हणूनच यावर एक सोपा पण अत्यंत अनिवार्य उपाय आहे. कोणता उपाय? अपडेट स्टेप नंतर लगेच रेकॉर्ड व्हॅलिडेशनची स्टेप वापरणे. अच्छा, म्हणजे खात्री करण्यासाठी. हो, म्हणजे खरोखरच डेटाबेसमध्ये जाऊन ते पार्सल म्हणजेच आपला डेटा पोहोचला आहे की नाही हे तपासून पाहणे. यामुळे खोटे पास झालेले रिझल्ट्स सहज टाळता येतात. यामुळे नक्कीच खूप मोठा गोंधळ टाळू शकतो. आतापर्यंत आपण मूलभूत आणि काही तांत्रिक त्रुटी पाहिल्या, पण जेव्हा सिस्टम्स खूप मोठ्या असतात, सतत अपडेट होत असतात आणि एका इन्स्टन्समधून दुसऱ्या इन्स्टन्समध्ये मायग्रेट केल्या जातात, तेव्हा जुना डेटा डिलीट होण्याची शक्यता असते. हो, डेटा मायग्रेशनमध्ये हे नेहमी होतं. अशावेळी चाचण्यांमध्ये आधीच सेट केलेले रेकॉर्ड्स, उदाहरणार्थ एखादा हार्ड कोडेड युजर, डिलीट झाल्यामुळे चाचण्या फेल होतात. हे कसं टाळायचं? तिथेच डायनॅमिक सिलेक्शन हे अत्यंत प्रगत तंत्र कामी येतं. समजा एखाद्या चाचणीमध्ये जॉन डो नावाचा युजर सिलेक्ट करून ठेवला आहे. उद्या जर तो युजर सिस्टीममधून डिलीट झाला किंवा नवीन वातावरणात तो अस्तित्वातच नसेल, तर ती पूर्ण चाचणी फेल होते. म्हणजे टेस्ट ब्रेक होते. हो, याला तांत्रिक भाषेत ब्रिटल टेस्ट म्हणतात, जी सहज मोडू शकते. याऐवजी डायनॅमिक सिलेक्शन वापरून सिस्टीमला रन टाईमच्या वेळी सांगावं की मला असा कोणताही एक ॲक्टिव्ह युजर शोधून दे ज्याच्याकडे IT नावाचा रोल आहे. अच्छा, म्हणजे सिस्टीम त्या क्षणी डेटाबेसमध्ये जो युजर उपलब्ध असेल त्याला निवडेल आणि आपला कोड कधीच ब्रेक होणार नाही. अगदी बरोबर. पण मला याच्यात आणखीन एक वेगळा पैलू दिसतोय. यामुळे एका अर्थाने सिस्टीममध्ये रँडमायझेशन येतं ना? दरवेळी योगायोगाने वेगवेगळ्या युजर्सची निवड होईल. होय, आणि हाच या तंत्राचा सर्वात मोठा लपलेला फायदा आहे. जर हार्डकोडेड युजर असेल तर चाचणी नेहमी एकाच ठराविक मार्गाने जाते. त्यात काही नाविन्य नसतं. बरोबर. पण रँडम सिलेक्शनमुळे सिस्टीम एखाद्या दिवशी असा युजर निवडेल ज्याचा मॅनेजर सिस्टीममध्ये डिफाईन केलेला नाही किंवा ज्याची प्रोफाईल अपूर्ण आहे. जर ती चाचणी एखाद्या मॅनेजर अप्रूव्हल वर्कफ्लोची असेल तर ती त्या दिवशी अनपेक्षितपणे फेल होईल. अरे वा! आणि खऱ्या जगात जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हाही वर्कफ्लो असाच फेल होणार असतो. अगदी तेच. म्हणजे डायनामिक सिलेक्शनमुळे अशा लपलेल्या त्रुटी, ज्याला आपण एज केसेस म्हणतो, त्या सापडतात ज्या मॅन्युअल टेस्टिंगमध्ये कधीच सापडल्या नसत्या. हे खरोखरच सिस्टमला अधिक मजबूत बनवतं. नक्कीच. आणि यासोबतच चाचण्या वेगाने चालवण्यासाठी काही एक्झिक्युशन टिप्स देखील आहेत. त्या कोणत्या? जसं की स्क्रीनशॉटचा वापर. बघा, क्लायंट साईडच्या चाचण्यांमध्ये अनेकदा प्रत्येक स्टेपसाठी स्क्रीनशॉट काढण्याचा पर्याय चालू ठेवला जातो. प्रत्येक स्क्रीनशॉट रेंडर आणि सेव्ह करण्यासाठी मेमरी आणि वेळ खर्च होतो, ज्यामुळे चाचणी अतिशय संथ होते. हे तर खूप वेळ खाऊ आहे. हो, त्याऐवजी फक्त फेल झालेल्या स्टेप्ससाठीच स्क्रीनशॉट चालू ठेवावा. जे पास झालं आहे त्याचा पुरावा कशाला हवा, पण जे फेल झालं आहे तिथे व्हिज्युअल रेफरन्स खूप कामी येतो. अगदी रास्त. आणि जे डेव्हलपर्स सर्व्हर साईड स्क्रिप्ट्समध्ये टायमिंग मॅनेज करण्यासाठी तो gs.sleep कमांड वापरतात, त्यांच्यासाठी हे खूप मोठी वॉर्निंग असते. हे gs.sleep वापरणं इतकं वाईट का मानलं जातं? कारण बऱ्याच सिस्टीम्स ह्या क्लाउड बेस्ड मल्टी टेनंट आर्किटेक्चरवर चालतात, जिथे सर्व्हरवर थ्रेड्स मर्यादित असतात. अच्छा, म्हणजे सिस्टम हँग होऊ शकते. हो, त्याऐवजी वेट 1 सेकंड सारखं जे ATFचं खास बनवलेलं फंक्शन आहे ते वापरावं, जे रिसोर्सेसना मोकळे ठेवतं, इतर प्रक्रियांना काम करू देतं आणि सिस्टमवर ताण येऊ देत नाही. एकंदरीत सिस्टम रिसोर्सेसचा शहाणपणाने वापर करणं महत्त्वाचं आहे. अगदी. जाता आता मला नेमिंग स्टँडर्ड्स म्हणजे नावे देण्याच्या पद्धतींबद्दल थोडं विचारायचं आहे. हजारो चाचण्या असतील तर त्यांची नावं कशी असावीत? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा टीम मोठी असते आणि हजारो चाचण्या असतात तेव्हा कोणतं नाव काय काम करतं हे समजणं आवश्यक असतं. टेस्ट सूटसाठी सुरुवातीला ॲप्लिकेशनचं नाव आणि नंतर फंक्शनॅलिटी, आणि वैयक्तिक टेस्टसाठी ॲप्लिकेशनचं नाव व तपासलेली विशिष्ट कार्यक्षमता अशा पद्धतीचं नाव असावं. म्हणजे सगळं सुटसुटीत आणि शोधायला सोपं जाईल. हो. यामुळे भविष्यात चाचण्या शोधणं, त्यांचं वर्गीकरण करणं आणि देखभाल करणं खूप सोपं जातं. तर या संपूर्ण सखोल चर्चेतून आपण काय पाहिलं? स्वयंचलित चाचण्या हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे, पण ते कुठे वापरावं आणि कुठे टाळावं हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. UI चाचण्यांपेक्षा सर्व्हर साईडला प्राधान्य देणं, डायनॅमिक सिलेक्शनचा हुशारीने वापर करून लपलेल्या त्रुटी शोधणं,
इम्पर्सोनेशन आणि सिक्युरिटीची काळजी घेणं आणि डेटा पॉलिसीचा ट्रॅप टाळण्यासाठी रेकॉर्ड व्हॅलिडेशन अनिवार्य करणं, या सर्व गोष्टी एका उत्तम चाचणी प्रणालीचा भक्कम पाया आहेत. नक्कीच. या सर्वांचा एकत्रित अर्थ असा होतो की हे सर्व नियोजन एका रात्रीत होत नाही, पण जेव्हा योग्य पद्धतीने हे फ्रेमवर्क तयार केलं जातं तेव्हा ते सिस्टमसाठी एक अभेद्य सुरक्षा जाळे म्हणजे एक सेफ्टी नेट बनतं. हां. हे जाळे केवळ वेळ वाचवत नाहीत, तर प्रोडक्शनमध्ये होऊ शकणाऱ्या मोठ्या दुर्घटनांपासून व्यवसायाला वाचवतं. नवीन बदल केल्यावर जुन्या चाचण्या व्हॅलिडेट करणं ही तितकंच महत्वाचं आहे. खरोखरच ही एक अत्यंत माहितीपूर्ण चर्चा होती. शेवटी जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट समोर येते. आज आपण मानवी चुका टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी स्क्रिप्ट्स लिहून सिस्टम्सच्या चाचण्या स्वयंचलित करत आहोत. पण ज्या मॅन्युअल चाचण्या आपण आज ATFमध्ये बसवू शकत नाही आणि केवळ प्लॅटफॉर्मवर ट्रॅक करत आहोत, एकदा विचार करून बघा की किती लवकर एखादं अत्यंत प्रगत AI तंत्रज्ञान ती मॅन्युअल लिस्ट वाचून त्या अत्यंत गुंतागुंतीच्या अपवादात्मक केसेससाठीही स्वतःहून अचूक कस्टम कोड लिहायला सुरुवात करेल. बापरे, तो तर मोठा क्रांतिकारक बदल असेल. हो ना. आणि जर तसं झालं तर भविष्यात मॅन्युअल चाचणीकारांची किंवा कदाचित स्वयंचलित चाचण्या लिहिणाऱ्यांची भूमिका कशी असेल? खरं सांगायचं तर तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग पाहता हा प्रश्न फक्त भविष्यातील कल्पनाविलास राहिलेला नाहीये, तर तो लवकरच एक वास्तव बनू शकतो. मानवाला स्वतःचं कौशल्य सतत अपग्रेड करावंच लागेल, कारण तंत्रज्ञान थांबणार नाही. अगदी खरंय. याच अशा कुतूहल निर्माण करणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सविस्तर चर्चा येथेच थांबूया. नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करत रहा आणि आपल्या सिस्टम्स सुरक्षित ठेवत रहा.